हॅलो क्लास, काल आपण एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 1 पाहिला. नाव आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. काय आहे क्वेश्चन नंबर 2? युजिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह द फॉलोइंग इक्विव्हॅलेन्स. आपल्याला माहिती आहे इक्विव्हॅलेन्स आपण कसं प्रूव्ह करतो, तर त्याच्या ट्रूथ टेबलच्या कॉलम मध्ये जर दोनही स्टेटमेंट पॅटर्नच्या व्हॅल्यूज ह्या आयडेंटिकल सेम असतील तर काय असणार, ते दोन लॉजिकल स्टेटमेंट पॅटर्न्स कसे असणार, इक्विव्हॅलेंट असणार. मग पहिल्यांदा आपल्याला काय करायचे, तर या लॉजिकल इक्विव्हॅलेंट साठी, या स्टेटमेंट पॅटर्न साठी आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचा आहे. मग चला आपण ट्रूथ टेबल कसा तयार करणार. आपल्याला पहिल्यांदा तर माहिती आहे किती कॉलम आणि रोज कसे घ्यायचे ते, राईट. पहिल्यांदा तर आता पहिली स्टेप आहे, या कॉलमला नाव देऊन घ्या, नंबरिंग करा या कॉलम साठी. That is 1, 2, 3, 4, 5 and 6. इथे किती कॉलम आहेत आपले? 6 कॉलम. पहिल्यांदा आपल्याला काय लिहायचंय, पहिल्या ह्याच्यामध्ये काय लिहायचंय, तर जितके काही आपण स्टेटमेंट यूज केलेत, किती स्टेटमेंट यूज केलेत, मग आपण पी आणि क्यू दोन स्टेटमेंट यूज केलेत. मग पी अँड क्यू. नेक्स्ट आपल्याला काय सॉल्व्ह करावं लागेल, दिस इक्वेशन. या इक्वेशन मध्ये पहिल्यांदा तर आपल्याला निगेशन ऑफ पी सॉल्व्ह करायचंय, राईट. आणि नेक्स्ट काय सॉल्व्ह करावं लागणार, दिस ऑल स्टेटमेंट. हे पूर्ण जे स्टेटमेंट आहे ते सॉल्व्ह करायचंय. दॅट इज निगेशन ऑफ पी अँड क्यू, राईट. नेक्स्ट हा ब्रॅकेट सॉल्व्ह करावा लागेल, पी अँड क्यू. नेक्स्ट हा ब्रॅकेट विथ निगेशन ऑफ पी, म्हणजेच हे कम्प्लीट स्टेटमेंट काय करावं लागणार, मग पी और क्यू अँड निगेशन ऑफ पी, राईट. नेक्स्ट ट्रूथ व्हॅल्यूज कशा लिहिणार पी आणि क्यू साठी. पहिल्यांदा तर पी ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, राईट. जेव्हा दोन स्टेटमेंट असतात तेव्हा काय करणार, दोन वेळेस ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. नेक्स्ट अल्टरनेट, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता निगेशन ऑफ पी सॉल्व्ह करा. निगेशन ऑफ पी काय असणार, टी चं निगेशन काय येतं, फॉल्स. ट्रूचं अगेन फॉल्स, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू, राईट. नेक्स्ट निगेशन ऑफ पी अँड क्यू. निगेशन ऑफ पी अँड क्यू. मग एफ अँड टी काय येतं, फॉल्स. एफ अँड एफ, इट इज ऑल्सो फॉल्स. ट्रू अँड ट्रू काय येतं, ट्रू. ट्रू अँड फॉल्स, ट्रू अँड फॉल्स इज फॉल्स. आपल्याला माहिती आहे अँड मध्ये जर ट्रू असतील दोन्ही तरच ते स्टेटमेंट ट्रू असतं, अदरवाइज फॉल्स. नेक्स्ट पी और क्यू. ट्रू और ट्रू काय येतं, ट्रू और फॉल्स, ट्रू. फॉल्स और ट्रू. फॉल्स और फॉल्स, राइट. नेक्स्ट आता पूर्ण स्टेटमेंट है दिस पी और क्यू अँड निगेशन ऑफ पी. मग ट्रू अँड फॉल्स. ट्रू अँड फॉल्स काय येतं, फॉल्स. ट्रू अँड फॉल्स अगेन फॉल्स. ट्रू अँड ट्रू. फॉल्स अँड ट्रू काय येईल, फॉल्स. मग आता पहा, जे इक्विव्हॅलेन्स या साईडला हे स्टेटमेंट आहे, निगेशन ऑफ पी अँड क्यू. निगेशन ऑफ पी कुठल्या कॉलम मध्ये आहे, फोर्थ मध्ये. आणि हे जे स्टेटमेंट आहे हे कुठे आहे, कॉलम नंबर 6 मध्ये. मग आता या दोनही कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 6 च्या ट्रूथ व्हॅल्यूज आयडेंटिकल सेम आहेत का पहा. फॉल्स फॉल्स, फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू, फॉल्स अँड फॉल्स. म्हणजेच कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 6 मधल्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा आहेत, सेम आहेत, आयडेंटिकल आहेत. म्हणून काय होणार आहे, हे इक्वेशन आहे, जे स्टेटमेंट पॅटर्न दिलेत ते काय होणार आहेत, आयडेंटिकल. Therefore, answer काय लिहिणार मग, in the above truth table, the entries in the column
4 and 6 are identical. Therefore, negation of P and Q is equivalent to in bracket P or Q and negation of Q. समजलं? Now next question बघा काय आहे? Negation of in bracket P or Q or in bracket negation of P and Q is equivalent to negation of P. मग आपली पहिली स्टेप काय आहे? तर नंबरिंग करून घेणे कॉलमला 1 2 3 4 5 6 and 7. आता कॉलम आणि रो कसे येणार हे तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावरून कॉलम आणि रोज फाइंड करा. नेक्स्ट किती स्टेटमेंट यूज केले? P and Q, दोन स्टेटमेंट. मग लिहून घ्या कुठले कुठले P Q. नेक्स्ट आपण काय सॉल्व करणार? निगेशन ऑफ P सॉल्व करावं लागेल, राईट? निगेशन ऑफ P आहे आपल्याकडे. मग काय लिहिणार? निगेशन ऑफ P. फोर्थ काय सॉल्व करणार? P or Q. P or Q. आणि नेक्स्ट निगेशन ऑफ P and Q, राईट? निगेशन ऑफ P and Q. आणि इथे आपल्याला काय सॉल्व करायचंय? निगेशन ऑफ P और Q, करेक्ट? आणि क्वेश्चन 7 काय असणार आहे? हे कंप्लीट स्टेटमेंट. निगेशन ऑफ P और Q और निगेशन ऑफ P and Q, राईट? मग आता सॉल्व करा. व्हॅल्यू लिहून घ्या. ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. नेक्स्ट ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, राईट? निगेशन ऑफ P काय आहे? बघा निगेशन ऑफ P ट्रूचं फॉल्स, ट्रूचं अगेन फॉल्स, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू. नेक्स्ट P and Q, ट्रू ट्रू, ट्रू अँड ट्रू, सॉरी ट्रू और ट्रू, ट्रू, ट्रू और फॉल्स, ट्रू, फॉल्स और ट्रू, ट्रू, फॉल्स और फॉल्स, फॉल्स, राइट? नेक्स्ट निगेशन ऑफ P and Q, निगेशन ऑफ P and Q. F and T काय येईल? F, F and F, F, T and T, T, T and F, F. ओके. नाव निगेशन ऑफ P और Q, P और Q आपण इथे काढलाय. मग याचे निगेशन काय येणार? ट्रूचं फॉल्स, अगेन ट्रूचं फॉल्स, अगेन ट्रूचं फॉल्स अँड फॉल्सचं ट्रू. नेक्स्ट आपल्याला काय काढायचं आता? निगेशन ऑफ, हे पूर्ण स्टेटमेंटची व्हॅल्यू काढायची आहे. मग निगेशन ऑफ P और Q, निगेशन ऑफ P और Q और negation of P and Q. This with this, okay? F और F काय येतं? F, F और F, again F, F और T, T, T और F, T. आता बघा आपल्याला निगेशन ऑफ P, निगेशन ऑफ Q काय? F, F, T, T. आणि याचा काय आलं? F, F, T, T. म्हणजेच कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 7 मध्ये काय आहे? व्हॅल्यूज इक्वल आहे, करेक्ट? म्हणून काय म्हणणार आपण? इन द अबोव ट्रूथ टेबल द एंट्रीज इन द कॉलम, सॉरी इथे काय पाहिजे? 3 and 7, ओके? 3 and 7 मधले कसे आहेत? आयडेंटिकल. देअरफॉर निगेशन ऑफ P और Q और निगेशन ऑफ P and Q काय म्हणणार मग आपण? हे कशाचे इक्विव्हॅलेंट आहे? निगेशन ऑफ P च्या, ओके? नाव क्वेश्चन नंबर 3 बघा काय आहे? P डबल इम्प्लिकेशन Q इज इक्विव्हॅलेंट टू निगेशन ऑफ इन स्क्वेअर ब्रॅकेट P और Q अँड निगेशन ऑफ P and Q. मग आपल्याला आधी काय करायचंय? नंबरिंग करून घ्यायची आहे, राईट? काय नंबर करावा? 1 2 3 4 5 6 7 8. किती
कॉलम येणार आहे 8. कॉलम कसे काढणार m प्लस n आणि रोज 2 raised to the power n. ओके 1 मग स्टेटमेंट किती यूज केले p and q ओनली 2 स्टेटमेंट यूज केले. थर्ड मध्ये काय काढावं लागणार आपल्याला p डबल इम्प्लिकेशन q. p डबल इम्प्लिकेशन q. नेक्स्ट आपण काय सॉल्व करणार हा स्क्वेअर ब्रॅकेट. या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पण पहिल्यांदा आपण काय करणार p और q हा एक ब्रॅकेट सॉल्व करावा लागेल पहिल्यांदा. मग त्याची व्हॅल्यू लिहून घ्या दॅट इज p और q. नेक्स्ट काय सॉल्व करणार p and q हा ब्रॅकेट सॉल्व करावा लागेल. p and q हा सॉल्व केल्यानंतर त्याचं निगेशन करावं लागेल म्हणून काय येणार निगेशन ऑफ इन ब्रॅकेट p and q. करेक्ट. नेक्स्ट हे सॉल्व झाल्यावर काय करावं लागेल p and q p और q and निगेशन ऑफ p and q हा स्क्वेअर ब्रॅकेट आधी सॉल्व करून घ्यावा लागेल. राईट करून घ्या. मग हा काय येणार p और q and निगेशन ऑफ p and q. नेक्स्ट याचं निगेशन करावं लागेल. मग काय करणार निगेशन ऑफ इन स्क्वेअर ब्रॅकेट p और q and निगेशन ऑफ p and q. ओके आता याच्या व्हॅल्यूज कशा काढणार ट्रूथ व्हॅल्यूज. पहिल्यांदा p आणि q च्या लिहून घ्या. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. q ची ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. राईट. नेक्स्ट p डबल इम्प्लिकेशन q. p डबल इम्प्लिकेशन q आपल्याला माहिती आहे डबल इम्प्लिकेशन मध्ये जर दोन्ही याच्या व्हॅल्यू सेम असतील तरच व्हॅल्यू कशी येते ट्रू. इथे दोन्ही सेम आहेत म्हणून ट्रू. इथे दोन वेगवेगळे आहेत म्हणून फॉल्स. अगेन फॉल्स 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 सेम आहे म्हणून ट्रू. नाव p और q p और q ट्रू ट्रू चा और काय ट्रू ट्रू फॉल्स चा ट्रू फॉल्स ट्रू चा ट्रू फॉल्स फॉल्स चा फॉल्स. p and q कसं काढणार ट्रू 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 फॉल्स 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 ट्रू फॉल्स 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 फॉल्स. राईट. नाव निगेशन ऑफ p and q याचं निगेशन काय येणार ट्रूचं फॉल्स. नेक्स्ट फॉल्सचं ट्रू ट्रू अँड ट्रू. नेक्स्ट p or q and negation of p and q. This with this याचा अँड करायचं सॉरी this with this. ओके ट्रू फॉल्स अँड केल्यावर काय येतं फॉल्स. ट्रू 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 फॉल्स आणि ट्रूचं केल्यावर फॉल्स. ओके नाव नेक्स्ट काय आहे याचं निगेशन करायचं आपल्याला. मग फॉल्सचं निगेशन काय येतं ट्रू ट्रूचं फॉल्स ट्रूचं अगेन फॉल्स फॉल्सचं ट्रू. ओके मग पहा आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे धिस म्हणजेच कॉलम नंबर 4 इज आयडेंटिकल विथ 8. मग पहा व्हॅल्यू सेम आहेत का बघा आता. बघा मग व्हॅल्यू कशा आहेत आयडेंटिकल आहे ट्रू ट्रू फॉल्स 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 अँड ट्रू अँड ट्रू. राईट. म्हणजेच थर्ड कॉलम आणि 8 कॉलम मधल्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा आहेत सेम आहेत आयडेंटिकल आहेत. म्हणून काय होणार ते दोन इक्विव्हॅलेंट येतील का यस येतील. मग काय म्हणणार आपण इन द अबोव ट्रूथ टेबल द एंट्रीज इन द कॉलम्स आर आयडेंटिकल. मग म्हणून काय म्हणणार therefore p double implies q is identical with negation of in bracket p or q and negation of p and q. ओके काय आहे मग हे दोन आयडेंटिकल आहेत. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा. p implies q p implies in bracket q implies p is equivalent to negation of p implies in bracket p implies q. राईट. पहिली स्टेप मग नंबरिंग करून घ्या 1 2
5, 6 and 7. Now values लिहून घ्या. P, Q. नेक्स्ट आपण काय सॉल्व करणार? Q implies P. Q implies P. फोर्थ काय सॉल्व करणार मग आपण? P implies what? P implies Q implies P, right? Next 5, negation of P आधी सॉल्व करावं लागेल. negation of P. negation of P सॉल्व केल्यावर आपण काय सॉल्व करणार? P implies Q. And next हे complete statement, that is negation of P implies Q. बघा आता काय लिहिणार व्हॅल्यूज? पहिल्यांदा व्हॅल्यूज लिहून घ्या. ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. ओके. नेक्स्ट ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. Q implies P. आता इथे लक्ष द्या, स्टेटमेंट इथे P implies Q नाहीये. काय आहे? पहिल्यांदा Q then P. Q implies P. True implies true. काय येतं? True. False implies true. आता बघा, false implies true. It is true. True implies false. आता इम्प्लिकेशन मध्ये आपल्याला माहिती आहे, नेक्स्ट स्टेटमेंट, दुसरं स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर व्हॅल्यू कशी येते? इम्प्लिकेशन मध्ये फॉल्स. नेक्स्ट false implies false. False implies false is true, right? Now P implies this. म्हणजे P implies third column. Okay? True implies true. True. True implies true. True. False implies false. It is also true. False implies true. It is true. Okay? आपल्याला माहिती आहे, जर एखाद्या स्टेटमेंटच्या सगळ्या व्हॅल्यू ह्या ट्रू असतील तर आपण त्याला काय म्हणणार? ट्यूटोलॉजी. ओके. नेक्स्ट निगेशन ऑफ P. निगेशन ऑफ P काय असणार आहे? ट्रूचं फॉल्स, ट्रूचं अगेन फॉल्स, देन ट्रू अँड ट्रू. P implies Q. P implies Q. True implies true is true. True implies false. Next statement false आहे म्हणून false. Next false implies true. True. False implies false is true. Sorry, it is true. Next बघा, negation of P implies this statement. F implies true. True. F implies F. True. True implies true is true. True implies true. True. हे आपलं true आहे, लक्षात ठेवा. Okay? It is true. So, आता बघा, कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 7 मधल्या व्हॅल्यूज कशा आहेत? इक्वल आहेत, आयडेंटिकल आहेत. म्हणून आपण काय म्हणणार? इन द अबोव ट्रूथ टेबल द एंट्रीज इन द कॉलम 4 and 7 आर आयडेंटिकल. Therefore, काय म्हणणार? Therefore, P implies Q implies P is equivalent to what? Negation of P implies P implies Q. Okay? क्वेश्चन नंबर 4 मधले मग आपण 4 क्वेश्चन्स घेतलेत. नेक्स्ट क्वेश्चन आता तुम्ही सॉल्व करून दाखवा.